रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए। हळूहळू पावसाळा सुरू होतोय आणि आपल्याला थोडी मनात भीती तयार होतीये, कारण धड पावसाळा नाही, धड उन्हाळा नाही आणि विचित्र वातावरण व्हायला लागलेलं आहे। त्याचबरोबर आजार सुद्धा वाढत चाललेले आहेत। बऱ्याच लहान मुलांना सर्दी, ताप, खोकला असे छोटे छोटे आजार सुरुवात व्हायला लागलीये। काहींना पचनाचे आजार व्हायला लागलेले आहेत। तर प्रामुख्याने समजून घ्यायचं आहे की पावसाळ्यात आपल्या शरीरामध्ये जो अग्नी असतो तोच थोडासा मंद होतो, म्हणजे आपली पचनशक्ती थोडी कमी होते। मग या पचनशक्तीला वाढवण्यासाठी आपल्याला काय करता येईल, त्याचबरोबर आपल्याला वारंवार सर्दी खोकला होऊ नये यासाठी काय करता येईल, किंवा हल्ली पाणी गढूळ येत आहे मग त्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो का, तर अशा गोष्टींची आज आपण माहिती घेणार आहोत। तर मी डॉक्टर मधुरा भिडे, मी पुण्यात गेले 25 वर्षांपेक्षा जास्त शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत आहे। तर या पावसाळ्यामध्ये आपल्याला आजार होऊ नये याची जर काळजी वाटत असेल किंवा आपल्याला असं वाटत असेल की या पावसाळ्यात आपल्याला कोणताही आजार होऊ नये, तर मी आता 4 गोष्टी सांगून ठेवणार आहे। त्या मात्र तुम्ही आचरणात आणल्यात तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला सकाळी ऋतुचर्येचा भाग म्हणजे पावसाळा ऋतूमध्ये करण्यासारखा एक प्रॅक्टिकल उपाय आहे, आणि तो म्हणजे सकाळी उठल्या उठल्या 1 चमचा मध आणि 1 ग्लास किंवा 1 कप भर साधं रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आहे। मध आणि पाणी मिक्स करायचंय आणि सकाळी उठल्या उठल्या ते घ्यायचंय। याने आपल्या शरीरामध्ये कफ साठणार नाही आणि वेगवेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स होतात ते कमी व्हायला सुद्धा मदत होईल। तर लहान मुलांना आवर्जून मध पाणी द्या। ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी मात्र हा उपचार करू नये। त्यांनी इतर काही उपचार करण्यासारखे आहेत जे मी पुढे सांगणारच आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। याच सगळ्या बरोबर आपल्याला असं वाटतं की काहीतरी खाल्लं की आपलं पोट गच्च होत आहे, गॅसेसचा त्रास होतोय, कधी कधी आपल्याला खूप लूज मोशन्स म्हणजे द्रवमल प्रवृत्ती होते, पोटात गुब्बारा धरल्यासारखं होतं, मग काही खाऊ नये असं वाटतं, तर समजून घ्यायचंय की पचनशक्ती आपली कमी होतीये। मग अशावर उपचार अतिशय उत्तम आणि सोयीस्कर आणि सोपा उपचार म्हणजे सुंठ साखर खाणं। सुंठ पावडर घ्यायची आहे साधारणपणे 1 चमचा आणि त्याच्या अर्धी साखर मिक्स करायची आहे। ही साखर तुम्ही पावडर करून सुद्धा वापरू शकता आणि असं मिक्स करून ठेवलेलं मिश्रण तुम्ही सकाळी उठल्यानंतर खायचंय। या गोष्टीने शरीरातलं पचनशक्ती सुद्धा वाढते आणि गॅसेस वगैरे धरत नाही। पण यात सुद्धा डायबिटीज पेशंटनी सुंठ साखर खायची नाहीये, कारण त्यात साखर आहे। त्याऐवजी नुसती सुंठ खाल्ली तरी पण चालेल। बऱ्याच लोकांना असं जाणवतं की साधारणपणे पावसाळा सुरू झाला की ऍसिडिटी सुरू होते, म्हणजे छातीत जळजळ, पोटात जळजळ, घशाशी जळजळ, खाल्लेलं अन्न वरवर येतं, त्याचीच ढेकर येते, भरपूर ढेकरा येतात, रात्री आडवं पडलं तर आंबट पाणी वर येतं, सकाळी तोंड कडू पडणं, ही सगळी ऍसिडिटीची लक्षणं दिसतात। त्यांच्यासाठी सुद्धा ही सुंठ साखर खूप मदत करते। तर अशा पेशंट्सनी नक्की या उपायाचा वापर करावा। ज्या पेशंट्सना डायबिटीज आहे त्यांनी मग काय करायचंय हा नक्कीच प्रश्न पडतो। तर अशा वेळेस आपण ओव्याचं पाणी तयार करून ठेवायचं आहे। साधारणपणे 1 चमचा ओवा, छोटा चमचा, आणि 1 ग्लासभर पाणी असं रात्री भिजत ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ओवा चावून खायचाय आणि थोडं थोडं पाणी दिवसभर प्यायलं तरी हरकत नाही। बाजारात रेडीमेड ओवा अर्क मिळतो, तो सुद्धा तुम्ही आणून ठेवलात आणि तुम्ही पिण्याच्या पाण्यात तो घालून प्यायला तरी पण चालेल। त्याचबरोबरीने तुम्ही जेवल्यानंतर ओव्याचे 8-10 दाणे चगळून खाल्ले तरी पण चालेल। त्यामुळे डायबिटीज पेशंट्सना इथे काहीही अपायकारक होणार नाही, उलट या सगळ्याचा पचनशक्तीवर उपायकारकच फायदा होईल। याचबरोबर पावसाळ्यातल्या गढूळ पाण्याविषयी आपण म्हटलं होतं, तर यामध्ये आपण आपल्याला पाणी रोज उकळूनच प्यायचं आहे असं मी म्हणेन। रोज सकाळी पाणी उकळून ठेवणे आणि मग ते दिवसभर प्यायचं आहे। जरी तुम्ही फिल्टर वापरत असाल तरी मी म्हणेन की तुम्ही शक्यतो पाणी उकळून प्यायलेलं बरं। या पाण्यामध्ये तुम्ही वावडिंग बाजारात मिळतं ते थोडे 8-10 दाणे घालून ठेवलेत तर आणखीन त्याच्यातले जे काही हानिकारक प्रॉपर्टीज आहेत ते सुद्धा कमी होतील। आणि लहान मूल म्हणजे अगदी दूध पितं बाळ असेल, अगदी छोटं बाळ असेल, त्यांना सुद्धा हे पाणी द्यायला हरकत नाही। त्याच्यात वावडिंग असल्यामुळे ते पाण्याने नुकसान होत नाही।
तर अशा पद्धतीने आपल्याला पाण्याची सुद्धा काळजी घ्यायला हवी. याचबरोबर आपल्याला सर्दी खोकल्यासाठी काही त्रास होऊ नये म्हणून दररोज आता तर च्यवनप्राश सुरू करायलाच हवा. शरीरातली आम्लता ऑलरेडी बाहेरच्या वातावरणाने वाढलेली असते. आवळा हा एकच असा आंबट पदार्थ आहे की ज्याच्यामुळे शरीरातली आम्लता कमी होते. तर आवळ्याचा कोणताही प्रकार तुम्ही खायला हरकत नाही. यात मोरावळा सुद्धा येतो आणि च्यवनप्राश सुद्धा येतो. अर्थातच मोरावळा हा पित्ता पेशंटसाठी आहे आणि च्यवनप्राश हा कफ आणि वात पेशंटसाठी आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तर तुम्हाला जो काही त्रास असेल त्याप्रमाणे तुम्ही योजना करू शकता. याचबरोबर बरेच पेशंट्सना पावसाळा आहे म्हणून खूप भजी खायची इच्छा होते, वडे खायची इच्छा होते, समोसा खायची इच्छा होते. अशा वेळेस काही त्या लोकांसाठी सुद्धा आपण एक थोडी उपाययोजना केलेली बरी असं मी म्हणेन. तर तुम्ही जी काही भजी करणार आहात त्याच्यात लसूण घालणं खूप गरजेचं आहे. वडे, समोसा, व्हॉटेव्हर जे काही तुम्ही करणार आहात त्याच्यात लसूण घालणं खूप गरजेचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, जर लसूण घालणं शक्य नसेल तर त्या वड्याबरोबर किंवा त्या भजी बरोबर लसणाची चटणी खाणं खूप गरजेचं आहे. पण या लसणाच्या चटणीत काहीही आंबट घालता कामा नये, तरच ही लसणाची चटणी तुमच्या शरीरातली पचनशक्ती वाढवू शकते. पावसाळा असल्यामुळे थोडा थोडा पाऊस जरी पडत असला तरी पण बाहेर चालायला जाणं किंवा व्यायाम करणं जरा अवघड होतं. तर अशा वेळेस आपण काय करावं हाही प्रश्न असतो. तर मी असं म्हणेन, सगळ्यात उत्तम व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार करावा. तुम्हाला 12, 25 आणि 100 असं जमलं नाही तरी एक 10 सूर्यनमस्कार जरी केले तरी त्याचा फायदा तुम्हाला दिसणार आहे. कारण का, तुमच्या सगळ्या शरीराचं स्ट्रेचिंग होणार आहे. आणि अति व्यायाम सुद्धा पावसाळ्यामध्ये करू नये, कारण ज्याच्याने आपल्याला शरीरात वात वाढेल. त्यामुळे या सगळ्याची काळजी तुम्ही नक्की घ्या आणि हा पावसाळा सुखद जाईल असं बघा. तर तुम्हाला असे जर काही प्रश्न असतील की या पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आणि असेच काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये प्रश्न पाठवू शकता किंवा खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर सुद्धा प्रश्न पाठवू शकता. तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.